इश्क तुझ्या नावाचा या कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरपी मराठी स्टोरीजवर. सुरू करूया. घरची सगळी कामं आटोपून सान्वी हळूच टेरेसवर आली. अर्जुन तिथेच पडून होता. हातांची उशी करून तो आकाशात चमकणाऱ्या तारांकडे निर्विकार नजरेने पाहत होता. सान्वी त्याच्या शेजारी येऊन बसली. काय झालंय तुला? मला काय होणार? त्याचा आवाज कोरडा होता. मग असं का वागतोयस? माझ्याशी नीट बोलतही नाहीस. काही कारण नसताना भांडायला लागतोस. तुझा गैरसमज आहे, असं काही नाही. सान्वी काही क्षण शांत राहिली. मग मुद्दाम विषय बदलत हसत म्हणाले, मी एक कविता वाचली आज. खूप सुंदर आहे. ऐकशील? ती त्याच्याशी बोलत राहण्याचा प्रयत्न करत होती. कारण गेल्या काही दिवसांपासून अर्जुनचं वागणं तिच्या समजण्यापलीकडचं झालं होतं. सांग. अर्जुन अजूनही आकाशाकडेच पाहत म्हणाला. सान्वीने हळू आवाजात कविता म्हणायला सुरुवात केली. एक छोटंसं गाव होतं, जिथे दिवे कमी होते आणि अंधार खूप जास्त. काही झाडं, काही घरं आणि एक प्रचंड एकटेपणा. त्या एकटेपणात माझं मन सतत जागं असायचं. एक जुना विरह होता, ज्याच्या पलीकडे मन विचारच करू शकत नव्हतं. आणि मग अचानक एखाद्या स्वप्नात तुझी आठवण यायची. कविता म्हणता म्हणता सान्वीचं लक्ष आकाशातल्या अर्धवट चंद्राकडे गेलं. तिच्या चेहऱ्यावर प्रेमाची निरागस चमक उतरली होती. त्या क्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की अर्जुनने नजर चुकवली. तू मला हेही विचारलं नाहीस, माझे पेपर कसे गेले? कसे गेले? ठीक गेले. पुन्हा शांतता पसरली. फक्त झाडांच्या पानातून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि अर्जुनच्या कानात पुन्हा तोच कुजबुजणारा आवाज. फक्त 6 महिने. अर्जुन? सान्वीने हळूच हाक मारली. आपलं स्वप्न थांबलंय का? अर्जुनच्या छातीत काहीतरी हललं. स्वप्नाला थांबावंच लागलं. सान्वी दचकली. का? माझं प्रेम, माझी साथ हे पुरेसं नाही का? कदाचित नाही. अर्जुनने तिच्याकडे पाहिलं, पण त्याला सान्वीच्या डोळ्यात प्रेम दिसत नव्हतं. त्याला दिसत होती महाजन हाऊसची झगमगती रोषणाई, मोठेपण, पैसा. जणू त्या रोषणाई त्याला कुजबुजत सांगत होत्या, फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे. सान्वीचा चेहरा फिकट पडला. हे काय बोललास तू? ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिली. तुझ्यासाठी पैसा इतका महत्त्वाचा आहे? हो. अर्जुनचा आवाज निर्विकार होता. पैसा म्हणजे आयुष्यातली सर्वात मोठी ताकद आहे. पैशाने प्रत्येक आनंद विकत घेता येतो. सान्वीच्या डोळ्यात वेदना उतरली. जर तसं असतं तर प्रत्येक श्रीमंत माणूस आनंदी असता आणि गरिबांच्या ओठांवर कधी हसूच नसतं. अर्जुन उपहासाने हसला. मनाची समजूत घालायला छान विचार आहेत हे. नेमकं काय म्हणायचं आहे तुला? सान्वीचा आवाज थरथरला. अर्जुन उठून बसला. मी फक्त एवढंच म्हणतोय सान्वी, आपल्यासारख्या गरीब लोकांना हेच सांगितलं जातं की पैशात सुख नसतं. तो पुढे म्हणाला, मी असं नाही म्हणत की श्रीमंत लोकांना दुःख नसतं. त्यांना आजार होत नाहीत, अपयश येत नाहीत. पण प्रामाणिकपणे सांग, एखादा श्रीमंत माणूस फक्त औषधासाठी पैसे नव्हते म्हणून मरतो का? सान्वी निशब्द झाली. एखादी आई 2 मुलांना घेऊन आत्महत्या करते का? कारण तिच्याकडे त्यांना खाऊ घालायला अन्न नसतं? त्याचा आवाज कठोर होत गेला. एखादा श्रीमंत मुलगा वकिलांची फी नव्हती म्हणून आयुष्यभर जेलमध्ये सडतो का? सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं. सोनियासारखी एखादी मुलगी हुंड्यासाठी पैसे नव्हते म्हणून स्वतःची स्वप्न जाळून टाकते का? अर्जुनचं मन जणू वर्षानुवर्षांची घुसमट बाहेर काढत होतं. नाही सान्वी, हे सगळं आपल्यासारख्यांच्या वाट्याला येतं. तो हळू आवाजात म्हणाला. ही फक्त दुःख नाहीत, हा समाज गरिबांना देत असलेला अपमान आहे. तो कळवट हसला. हो, मला वाटते या समाजाचे नियम खोटे आहेत. पण सान्वी, जग अजूनही त्याच नियमांवर चालतं. अर्जुनचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याच्या श्वासांचा वेग वाढला होता. आणि सान्वी, ती निशब्द त्याचं बोलणं ऐकत होती. जणू खूप थकून अर्जुन पुटपुटला. मी अशी गरिबीची जिंदगी जगू शकत नाही सान्वी. सान्वीने डोळे मिटले. एक खोल श्वास घेत ती हळू आवाजात म्हणाली, कदाचित तू बरोबर बोलतोयस अर्जुन, पण हे सगळं तर सुरुवातीपासून असंच आहे ना. मग त्यात माझा काय दोष? माझ्याशी असं काय वागतोयस? अर्जुन अचानक तिच्या अगदी जवळ सरकला. तू खूप काही करू शकतेस सान्वी. त्याच्या डोळ्यात विचित्र चमक उतरली. मी? सान्वी गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. त्या क्षणी जणू महाजन हाऊसची झगमगती रोषणाई अर्जुनच्या डोळ्यात भरून गेली होती. आणि मग त्याने हळू आवाजात ते शब्द उच्चारले, तू राजवीरशी लग्न कर. क्षणभर वेळच थांबला. वाऱ्याने हलणारी पानंही जणू शांत झाली.
सान्वीच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. काय? तू मजाक करतोयस ना? अर्जुन कळवट हसला. महाजन साहेबांनी पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली तेव्हा माझीही अशीच अवस्था झाली होती. पण नंतर सगळं ठीक झालं. मी स्वतःच्या मनाला समजावलं. आईलाही समजलं. तूही समजून घेशील सान्वी. सुरुवातीला कठीण वाटतं. बस. तो तिचे दोन्ही हात पकडत म्हणाला. राजवीर तुझ्यावर खूप प्रेम करतो. कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. तो तुला इतकं सगळं देऊ शकतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सान्वी अजूनही स्तब्ध होती. अर्जुनचा आवाज आता कुजबुजीत बदलला. फक्त 6-7 महिन्यांची गोष्ट आहे. मग तो जिवंतही. चटाक. सान्वीचा जोरदार चापट त्याच्या गालावर बसली. क्षणभर अर्जुनला काहीच समजलं नाही. त्याचा चेहरा एका बाजूला वळला. कानात आवाज घुमू लागले. सान्वी थरथरत उभी होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आणि पुढच्या क्षणी ती धावत घरात निघून गेली. हवेत फक्त तिच्या हुंदक्यांचे आवाज उरले. माणसाच्या इच्छा कधीच संपत नाहीत. त्या एका बीजासारख्या असतात, ज्यातून हजारो फांद्या फुटतात आणि प्रत्येक फांदीवर आणखी लालसा उगवते. म्हणूनच समाधानाचं महत्त्व सांगितलं गेलंय. समाधान म्हणजे शांत पाण्याने भरलेला घडा. डोक्यावर उचलला किंवा कुशीत धरला तरी तो सांडत नाही. पण हव्यास म्हणजे भोवरा, ज्यात माणूस आयुष्यभर फिरत राहतो. आणखी पैसा, आणखी नाव, आणखी प्रतिष्ठा, आणखी सत्ता, पण तरी मन भरत नाही. मखमली गादीवर एसीमध्ये झोपणाऱ्या लोकांना झोपेच्या गोळ्या का घ्याव्या लागतात? आणि दिवसभर मजुरी करून वीट उशीला घेऊन झोपणारा कामगार आकाशाखाली शांत झोप कशी घेतो? कारण प्रश्न श्रीमंतीचा नसतो. प्रश्न असतो समाधानाचा. आणि अर्जुनच्या हव्यासाने त्याला स्वतःच्या प्रेमालाच दरीत ढकलायला भाग पाडलं होतं. सान्वी पूर्णपणे तुटून गेली होती. ती जणू शून्यात हरवली होती. ओठांवरून नकळत वेदनेचा आवाज बाहेर पडायचा. पण वेदना नेमकी कुठे आहे हे तिलाच समजत नव्हतं. ती सलग 3 रात्र झोपू शकली नव्हती. जळालेल्या मांजरीसारखी ती संपूर्ण घरभर फिरत राहायची, रिकाम्या नजरेने काहीतरी शोधत. अर्जुन स्वतःचं सगळं ओझं तिच्यावर टाकून शांत झाला होता. आई तिच्याशी नजर मिळवत नव्हती. अवनी काहीच समजत नसल्यासारखी तिच्याकडे पाहत राहायची. बाबा वारंवार हाक मारायचे, सान्वी, अगं सान्वी. पण जणू ती काही ऐकतच नव्हती. ती मूक झाली होती किंवा कदाचित बहिरी. रात्रीचे तारेही जणू दुःखी नजरेने तिच्याकडे पाहत होते. आकाशात काळे ढग जमले आणि त्यांनी त्या तारांच्या डोळ्यांवर हात ठेवला. त्याच वेळी एक सावली हळूच तिच्या जवळ आली. काय विचार केला सान्वी? ढगांच्या डोळ्यांतून पावसाचे थेंब गळू लागले. सान्वीच्या ओठांवर कळवट हसू उमटलं. सान्वी, तू माझ्यावर प्रेम करतेस ना? मग एवढंच प्रेम आहे तुझं? अर्जुनचा आवाज तिच्या कानात घुमला. त्या क्षणी आकाशातले ढगही जणू फुटून रडू लागले. उठ. पाऊस सुरू झाला. कोणीतरी हाक मारली होती. पण सान्वी हल्लीही नाही. ती रिकाम्या नजरेने पावसाकडे पाहत पुटपुटली. हे ढग नाही रडत. माझं दुःख रडतंय. मी माझे अश्रू त्यांना दिलेत. कारण या निर्दयी जगात या मोत्यांची किंमतच नाही. ती उठली आणि गच्चीवरच्या खांबाला टेकून उभी राहिली. आजूबाजूला काळोख पसरला होता. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस. तिच्या मनातही तसंच काहीतरी सुरू होतं. दुःख, राग, तिरस्कार, असहाय्यता. अर्जुन हळूच तिच्या जवळ येऊन उभा राहिला. सान्वी, मी हे सगळं फक्त माझ्यासाठी करत नाहीये. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो शांत आवाजात बोलत होता. आपल्याला चांगलं आयुष्य जगायचा अधिकार नाही का? सान्वी शांत होती. अर्जुन पुढे म्हणाला, आणि राजवीरचाही विचार कर. तो मुलगा तुझ्यासाठी जीव तोडून प्रेम करतोय. त्याच्यासाठी मृत्यू किती सोपा होईल माहीत आहे? तू त्याच्यासोबत असशील तर त्याचे शेवटचे दिवस तरी आनंदात जातील. पाऊस अजून जोरात कोसळू लागला. फक्त 6 महिन्यानंतर तू पुन्हा माझ्याजवळ असशील. सान्वीच्या डोळ्यात वेदना चमकली. 6 महिन्यानंतर मी तीच सान्वी राहीन का? ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. अर्जुनने लगेच उत्तर दिलं, माझ्यासाठी तू कायम तीच सान्वी राहशील. पण त्याच्या शब्दात प्रेम असूनही प्रेम जाणवत नव्हतं. सगळं काही विचित्र, थंड, स्वार्थी वाटत होतं. तो पुन्हा बोलू लागला. हे तर पुण्याचं काम आहे सान्वी. यात चुकीचं काय आहे? कुठल्याही बाजूने बघ, यात वाईट काहीच नाही. सान्वीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रेम किती अभिमानाने मृत्यूकडे चाललं होतं. जणू मनात कुणीतरी म्हणत होतं, या पहा, आम्ही प्रेमाची परीक्षा देतोय. निष्ठेच्या नावावर स्वतःचं हृदय हरवतोय. अचानक जोरात वीज कडाडली. क्षणभर सगळं आकाश उजळलं आणि लगेच पुन्हा काळोख गडद झाला.
पाऊस वेड्यासारखा कोसळू लागला. तू वेडा झाला आहेस का? राजवीरने अविश्वासाने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुनचा चेहरा मात्र निर्विकार होता. यात वेडेपणासारखं काय आहे? आणि महाजन साहेब, त्यांनी तर कमालच केली. मी आयुष्यात त्यांच्यापासून काही लपवलं नाही. प्रत्येक गोष्ट मित्रासारखी शेअर केली. पण याचा अर्थ असा होता की ते माझ्यासाठी सान्वीचं नातं घेऊन तुमच्या घरी पोहोचवतील? राजवीर स्पष्टपणे अस्वस्थ झाला होता. अर्जुन उठला आणि खिडकी उघडली. थंड वाऱ्याचा झोत आत आला. त्याने चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचा प्रयत्न केला, पण आत कुठेतरी जडत होतंच. यात चुकीचं काय आहे? अर्जुनने शांतपणे विचारलं. राजवीर त्याच्याकडे स्तब्ध नजरेने पाहत राहिला. तुला खरंच यात काही चुकीचं वाटत नाही? नाही. राजवीरने कपाळावर हात फिरवला. मी स्वतः बाबांशी बोलतो. आता काही उपयोग नाही. अर्जुनचा आवाज कठोर झाला. महाजन साहेबांनी आधीच बाबांशी बोललेत आणि बाबा खूप खुश आहेत. तो पुढे म्हणाला, तुला माहीत आहे ना बाबा सान्वीवर किती प्रेम करतात? राजवीर काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, पण अर्जुन, तुला माझी परिस्थिती माहीत आहे. मी किती आजारी आहे हेही माहिती आहे तुला. तरीही तू त्यांना थांबवलं नाहीस. अर्जुनने नजर चुकवली. मला यात काही चुकीचं वाटलं नाही. राजवीर त्याच्याकडे खोल नजरेने पाहत राहिला. काय झालंय तुला अर्जुन? सान्वी इतकी मोठी ओझ झाली आहे का तुमच्यासाठी? राजवीरचा आवाज दुःखाने थरथरत होता. अर्जुनने नजर खाली केली. सॉरी. कशासाठी सॉरी? यापेक्षा तूच तिच्याशी लग्न कर ना. राजवीरच्या डोळ्यात वेदना उतरल्या. हे शक्य नाही, अर्जुन कठोरपणे म्हणाला. राजवीर हसला, पण ते हसू पूर्ण तुटलेलं होतं. काही महिन्यांनंतर त्या मुलीचं काय होईल याचा विचार केलात तुम्ही? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात सगळे. अर्जुनच्या ओठांवर पुन्हा तेच शब्द आले. फक्त काही महिन्यांची तर गोष्ट आहे. नाही. राजवीर जवळजवळ ओरडलाच. हे अशक्य आहे. मी सान्वीशी लग्न करू शकत नाही. अर्जुनने त्याच्याकडे सरळ पाहिलं. तू सान्वीवर प्रेम करतोस हे तुला माहीत आहे. मग लग्न का नाही करायचं? राजवीर काही क्षण शांत राहिला. कारण पुढे काय होणार आहे हे तुलाही माहीत आहे. त्याचा आवाज तुटला. अर्जुन लगेच म्हणाला, लग्नानंतर अपघातही होऊ शकतो. सान्वीचं दुसरीकडे लग्न झालं आणि 2 दिवसांनी ती विधवा होऊन परत आली तर? पण हे स्वार्थी पण आहे अर्जुन. राजवीच्या डोळ्यात संताप उमटला. अर्जुनचा चेहरा निर्विकार होता. तू काहीही म्हण, सान्वीचं लग्न तुझ्याशीच होईल. का? कारण तीही तुझ्यावर प्रेम करू लागली आहे. हे बोलताना अर्जुनला खोटं बोलण्याचीही लाज वाटली नाही. राजवीर स्तब्ध झाला. इम्पॉसिबल. याचा निर्णय वेळ घेईल. अर्जुन थंडपणे म्हणाला. महाजन साहेबांनी सांगितलं होतं की मी तुझ्याशी बोलावं. आणि मी बोललो. या शुक्रवारी साध्या पद्धतीने तुमचं लग्न होईल. इतकं बोलून तो बाहेर निघून गेला. प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या भावना आल्या. पहिल्यांदा धक्का, मग राग आणि शेवटी हार. सान्वी हरली होती. अर्जुन हे सगळं करूनही आतून तुटत होता. आणि राजवीर, त्याला जणू आयुष्याने पहिल्यांदाच आनंदाने मिठी मारली होती. सान्वी शांत बसली होती. तिची हनुवटी गुडघ्यांवर टेकलेली, नजर जमिनीवर खिळलेली. तिच्या कपाळावरच्या कुंकवाचा छोटासा टिक्का किंचित एका बाजूला सरकला होता. ब्युटी पार्लरवाल्याने तिच्या साध्या सौंदर्याला आज एखाद्या नवरीचं अलौकिक रूप दिलं होतं. अर्जुन दारातच थबकला. त्याच्या छातीत अपराधीपणाची तीव्र लाट उठली. किती स्वप्न पाहिली होती त्याने. कधीतरी अशीच नवरी बनून सान्वी त्याची वाट पाहिल, त्याच्यासाठी सजेल. पण आज तिच्या हातावरच्या मेहंदीत दुसऱ्याचं नाव रंगलेलं होतं. क्षणभर अर्जुनचं मन ओरडलं. सगळं सोडून द्यावं, तिला घेऊन दूर कुठेतरी निघून जावं, जिथे महाजन हाऊसची झगमग, पैसा, लालसा काहीच पोहोचणार नाही. पण पुढच्या क्षणी त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटला. तो स्वतःलाच दलालासारखा वाटत होता, ज्याने स्वतःचं प्रेम, स्वतःचा आत्मा पैशासाठी विकायला काढला होता. थांबलास का? सान्वीने त्याच्याकडे न पाहताच विचारलं. अर्जुनचे पाय जड झाले होते. तो हळूहळू तिच्याजवळ आला. सगळं झालं ना आता? मग का थांबलायस? आता तर फक्त काही क्षणांचा खेळ बाकी आहे. तिच्या आवाजात दाबलेले अश्रू होते. हे सगळं माझ्यासाठी सोपं नव्हतं सान्वी. अर्जुनने तिच्या मेहंदी लावलेल्या हाताला स्पर्श करायचा प्रयत्न केला. सान्वीने झटकन हात मागे घेतला. तिचे हात थरथरत होते. ती सतत बोटातली डायमंड रिंग काढत पुन्हा घालत होती. घाबरू नकोस सान्वी, सगळं ठीक होईल. तो तिला कमी आणि स्वतःलाच जास्त समजावत होता. खरंच? सान्वीने हळू आवाजात विचारलं. अर्जुन पुढे बोलू लागला. हे फक्त काही महिन्यांचंच आहे. आयुष्याच्या पटावर प्रत्येक जण आपले डाव खेळतो. आपण एक चाल खेळली तर काय बिघडलं? तो उत्साहाने बोलत होता. विचार कर सान्वी, तुझ्या या छोट्याशा त्यागाने आपल्या घराचं नशीब बदलेल.
ही अपमानास्पद गरिबी कायमची संपेल. फक्त आपलंच नाही, पुढच्या पिढ्यांचंही आयुष्य बदलेल. सान्वी शांत ऐकत राहिली. फक्त राजवीरला तुझ्या प्रेमावर विश्वास बसू दे. मी तुझ्यासोबत आहे, प्रत्येक पावलावर. खोलीतल्या अंधुक प्रकाशात त्याचा आवाज सान्वीच्या अस्तित्वाला चिरत गेला. तिने खोल श्वास घेतला, पण तिच्या आत फक्त धूर भरला होता. आणि अचानक ती हसायला लागली. ते हसू विषारी होतं, वेदनांनी भरलेलं. हो, खेळच आहे ना हा, ती हळू आवाजात म्हणाली. मी तुझे होणारे बायको होते. लग्न तो माझ्याशी करणार. तू म्हणतोयस तू माझ्यासोबत आहेस, पण जगाच्या नजरेत तो माझा साथीदार असेल. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तू मला फक्त पाहशील आणि तो मला स्पर्श करेल. अर्जुन दचकून तिच्याकडे पाहत राहिला. तू मला आठवशील आणि तो मला स्वतःच्या आयुष्याचा आधार बनवेल. सान्वीचं असू आणखी भीषण झालं. आणि मी त्याला माझ्या खोट्या प्रेमावर विश्वास देईन? अर्जुनच्या अंगावर काटा आला. सान्वी, ती अचानक शांत झाली. सरळ त्याच्या डोळ्यात पाहत तिने विचारलं, खोटं प्रेम म्हणजे काय अर्जुन? खोटी निष्ठा कशी दाखवतात? अर्जुनकडे उत्तर नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप गळत होत गेला. सान्वीच्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळला. त्या अश्रूत प्रेम नव्हता आता, फक्त तिरस्कार होता. आम्ही खूप असहाय्य लोक आहोत बाळा. महाजन साहेबांचा भरून आलेला आवाज खोलीत घुमला. देवापुढे इतके लाचार आहोत की रस्त्यावरचा भिकारीही आमच्यापेक्षा श्रीमंत वाटतो. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तू आमची विनंती मान्य केलीस यासाठी तुझे आभार कसे मानू कळत नाही, ते थरथरत म्हणाले. फक्त एकच विनंती आहे, त्याला आनंदात ठेव. त्याला कधी दुःख देऊ नकोस. त्यांचा आवाज तुटला. तो मरायला निघालाय आणि आम्ही तर आधीच आतून मेलो आहोत. घुंगटामागे बसलेली सान्वी निशब्द झाली. मजबुरी विकणारे लोक नेहमी दयेचे पात्र असतात, पण स्वतःचं प्रेम विकणारे, त्यांच्यासाठी कोण रडतं? मजबुरीत माणसांना विकत घेणारे किती निर्दयी आणि जालीम असतात. सान्वीला महाजन साहेबांकडे पाहून दया येत होती. इतके मोठे जमीनदार, इतकी प्रभावशाली ओळख, पण आतून मात्र जणू पूर्णपणे तुटून गेलेले. त्यांच्या डोळ्यात एकच विनवणी वारंवार उमटत होती. सान्वी बाळा, त्याला आनंदात ठेव. त्याला कधी दुःख देऊ नकोस. तुला जे हवं असेल ते मी देईन, पण त्याच्या आयुष्यात अंधार येऊ देऊ नकोस. तोच माझ्या जगण्याचा शेवटचा आधार आहे. विझणाऱ्या दिव्याची शेवटची ज्योत. सान्वीच्या घशात हुंदका अडकला. श्वास छातीतच अडकून राहिला. ती छातीवर हात ठेवून खोल श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात महाजन साहेबांनी हाक मारली. शेखर काका? हो साहेब. त्यांच्या इशाऱ्यावर काही फायली आणून सान्वीच्या पायाजवळ ठेवल्या गेल्या. सान्वी गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. या शहरातली माझी सगळी मालमत्ता, जमीन, बागायती आणि हा महाजन वाडासुद्धा, सगळं तुझ्या नावावर केलं आहे मी. महाजन साहेब? तिचे ओठ थरथरले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची गडद सावली उमटली. तो नसताना मी या सगळ्यांचं काय करू? आणि अचानक सान्वीला स्वतःलाच आवरलं नाही. तिने दोन्ही हातात चेहरा लपवला आणि ती ढसाढसा रडू लागली. महाजन साहेब काही क्षण शांत उभे राहिले. नंतर एक खोल सुस्कारा टाकत त्यांनी तिच्या डोक्यावर हलकेच हात फिरवला आणि खोली बाहेर निघून गेले. थोड्या वेळाने ब्युटिशियन आत आली. अगं, कमाल आहे, इतकं तर तू पाठवणीच्या वेळीही रडली नव्हतीस, ती हसत म्हणाली आणि सान्वीचा मेकअप पुन्हा ठीक करू लागली. सान्वीने पायाजवळच्या फायलींकडे पाहिलं. त्या कपाटात ठेवशील का? ओह शुअर. तिने फायली वॉर्डरोबमध्ये ठेवल्या आणि सान्वीच्या डोळ्यांवर हलका टचअप करत म्हणाली, आत्ता अजिबात रडायचं नाही हं. सान्वी हलकंसं हसले. ती गेल्यावर सान्वीने मान वर करून खोलीकडे नजर टाकली. मोठ्या सोनेरी पलंगाभोवती लाल गुलाबांचा सुगंध दरवळत होता. संपूर्ण बेट गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांनी सजवलेला होता. खोलीत वेगळी सजावट फार नव्हती, पण महागडे झुंबर, क्रिस्टलचे शोपीस, सुंदर पेंटिंग्स आणि आलिशान फर्निचरमुळे ती खोली राजेशाही भासत होती. सान्वीने खोल श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या दरवाजाजवळ झालेल्या हलक्या आवाजाने ती सावध झाली. दरवाजा उघडला आणि बंद झाला. चंदन आणि अत्तराचा मंद सुगंध गुलाबांच्या दरवळात मिसळून गेला. पहिल्यांदाच तिला त्या नात्याची जाणीव झाली. तिच्या मेहंदीने रंगलेल्या हातांना घाम फुटला. तिने नकळत खालचा ओठ दातांमध्ये दाबला आणि येणाऱ्या व्यक्तीच्या पावलांचा आवाज ऐकू लागली. पण ती दचकली. त्या पावलात उत्साह नव्हता, गर्व नव्हता. जणू एखादा थकलेला माणूस स्वतःलाच सावरत चालत होता. क्षणभर तिच्या मनात त्याला आधार द्यायची ओढ उमटली आणि लगेच विरूनही गेली. पावलांचा आवाज सोफ्याजवळ येऊन थांबला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. काही क्षण सान्वी तशीच बसून राहिली. मग तिने अलगद घुंगट बाजूला केला आणि समोर पाहिलं. तो सोफ्याच्या टेकूला डोकं लावून डोळे मिटून बसला होता.
हार त्याच्या गळ्यातून उतरून बाजूला पडले होते आणि त्याच्या फिकट चेहऱ्यावर वेदनेच्या हलक्या लाटा उमटत होत्या. त्याला तुझ्या प्रेमावर, तुझ्या साथीसाठी विश्वास ठेवायला शिकव. अर्जुनचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते आणि त्या आठवणींसोबत महाजन साहेबांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळताना तिला पुन्हा दिसू लागले. त्याला कधी दुःख देऊ नकोस, तोच माझा आयुष्यातला एकमेव आनंद आहे. सान्वी अलगद पलंगावरून खाली उतरली. तिच्या बांगड्यांची खणखण आणि पैजणांची छमछम शांत खोलीत हलकीशी हालचाल निर्माण करत गेली आणि कदाचित तशीच एखादी हालचाल त्या शांत बसलेल्या माणसाच्या मनातही झाली. तुमची तब्येत ठीक आहे ना? मेहंदीने रंगलेल्या तिच्या हाताने अलगद त्याच्या कपाळाला स्पर्श केला. त्या हलक्या स्पर्शाने त्याने डोळे उघडले. समोर झुकून उभी असलेली सान्वी दिसताच ती थोडी सरळ उभी राहिली. तो काही क्षण न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. मी खूप स्वार्थी ठरलो. कसला स्वार्थ? सान्वीने हळूच विचारलं. त्याने काही बोलण्यासाठी ओठ उघडले, पण शब्द पुन्हा गिळून टाकले. त्याच्या मनात संघर्ष सुरू होता आणि सान्वीला ते स्पष्ट जाणवत होतं. क्षणभरानंतर तिने खोल श्वास घेतला आणि त्याच्या समोर गालीच्यावर गुडघ्यावर बसली. तिचा मेहंदीने सजलेला हात अलगद राजवीरच्या गुडघ्यावर टेकला. सान्वी, मी तुला खूप काही सांगू इच्छितो. मला सगळं माहिती आहे राजवीर, तिने शांत आवाजात सांगितलं. तो दचकला. अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागला. अर्जुनने मला सगळं सांगितलं होतं. तरीसुद्धा तू? सान्वीने मान खाली झुकवली. का? काही क्षण ती शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाले, कारण मला तुमच्यावर प्रेम होतं. त्या शब्दांसोबत जणू सगळं थांबलं. अर्जुनची विनंती, महाजन साहेबांचे अश्रू, विझत चाललेल्या आयुष्याभोवती तिने स्वतःच्या भावना कवचासारख्या पसरवल्या होत्या. राजवीरने थरथरत्या हाताने तिच्या नाजूक खांद्यांना स्पर्श केला. समोर आरशात उमटणारं तिचं रूप तो डोळ्यात साठवून घेत होता. त्याच्या स्पर्शाने सान्वीच्या अंगावर हलकीशी शिरशिरी उठली. मी पूर्ण रात्र झोपू शकलो नाही. का? ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या गडद तपकिरी डोळ्यांखाली थकव्याची हलकी लालसर छटा दिसत होती. तुझा चेहरा पाहत बसलो होतो. डोळे मिटायचीही भीती वाटत होती. कुठे तू अचानक नाहीशी झालीस तर? किंवा आयुष्य पुन्हा माझ्यावर रुसलं तर? त्याच्या आवाजात इतकं प्रेम होतं की सान्वी घाबरल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली. तो तिच्याजवळ थोडा झुकला. असं काय पाहतेस? सान्वीने घाबरून पटकन नजर खाली केली. तू खूप कमी बोलतेस का? की आत्ता माझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे? ती लगेच घाबरून वर पाहू लागली. असं का विचारता तुम्ही? तो हलकासा हसला. तुझा आवाज खूप सुंदर आहे सान्वी, तो मला सतत ऐकत राहावासा वाटतो. ती नकळत हसली. असं कसं शक्य आहे? मी 24 तास बोलू थोडीच शकते. मग असंच हसत राहा, तो नकळत म्हणाला. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. येस? राजवीर उठून आरशासमोर केस ठीक करू लागला. बाहेरून नोकराचा आवाज आला. साहेब, सान्वी मॅडमच्या माहेरचे लोक आले आहेत. कशासाठी? राजवीरने पटकन विचारलं. नोकराच्या ओठांवर हलकीशी मिश्किल स्मित उमटलं. मॅडमला पाठवणीसाठी न्यायला आले आहेत. क्षणात राजवीरचा चेहरा उतरला. तो हळू आवाजात म्हणाला, म्हणजे तू आता जाशील सान्वी? नोकर निघून गेल्यावर राजवीरने शांतपणे विचारलं, तुला जावंच लागेल का? सान्वीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. जाऊ नकोस, त्याने अगदी हट्टाने म्हटलं. सान्वीने मान वर करून त्याच्याकडे निरखून पाहिलं. काही क्षण विचार करून ती हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही म्हणाल तर मी जाणार नाही. खरंच? राजवीरने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. सान्वीने फक्त मान हलवली आणि लगेच नजर खाली केली. तिच्या डोळ्यात जे काही होतं ते त्याने वाचू नये अशीच तिची इच्छा होती. चल मग, सगळे वाट पाहत असतील. ती ओढणी नीट करत उठली. सान्वी, ती वळली. राजवीरच्या हातात तिचा झुमका हलत होता. नकळत तिचा हात कानाकडे गेला. तिने एका कानातच झुमका घातला होता. ती तो घ्यायला पुढे झाली, पण राजवीरने तिचा हात हलकेच पकडला. तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि अलगद तिच्या कानात झुमका घातला. मग तिच्या खांद्याभोवती हात टाकत तो म्हणाला, चल, खाली हॉलमध्ये आई, अवनी आणि बबलू आले आहेत. राजवीर त्यांना भेटून बाहेर गेला. सान्वी शांतपणे नोकरांना चहा नाश्ता वाढताना पाहत होती. थोड्या वेळाने तिने विचारलं, अर्जुन आला नाही मला न्यायला? आईचा चेहरा क्षणात बदलला. त्याची तब्येत ठीक नाही आहे. काय झालं त्याला? असं काही नाही, आई उत्तर टाळू लागली. तेवढ्यात अवनी मंद आवाजात म्हणाली, आपलं प्रेम दुसऱ्याच्या उंजळीत टाकणं सोपं नसतं आणि स्वतःचं प्रेम विकणं तर अजूनच कठीण. सान्वीने लगेच तिचं बोलणं थांबवलं. अवनी, इथे या गोष्टी बोलणं योग्य नाही. अवनी ओठ चावत गप्प बसली. तेवढ्यात राजवीर आत आला. सान्वीच्या बाजूला बसत त्याने अवनीकडे पाहून विचारलं,
काय झालं? कोणाशी भांडण झालं का तुझं? नाही तर, ती गोंधळली. मग आमच्या लग्नामुळे आनंद नाही आहे का? राजवीरने मिश्किलपणे विचारलं. अवनी हलकंसं हसली. सगळ्यात जास्त आनंद तर मलाच आहे. मग दिसायला पण हवा ना तो आनंद. आधी तू पाहुणी होतीस, आता हे तुझ्या बहिणीचं घर. अवनीने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं, पण लगेच नजर खाली गेली. तिच्या डोळ्यातलं ओलसर भाव विश्व कुणाला दिसू नये म्हणून. आई मात्र बेचैन झाली. बाळा, महाजन साहेबांना बोलाव, आता आम्ही निघतो. राजवीरने सान्वीकडे पाहिलं. सान्वी शांत आवाजात म्हणाली, आई, कदाचित मी येऊ शकणार नाही. आई दचकली. काय? राजवीरला नको आहे मी जावं. तिचा आवाज ठाम होता. पण बाळा, आपल्या रीतिरिवाजांप्रमाणे नववधू काही दिवस माहेरी जाते. आई, सान्वीने मध्येच थांबवलं. माझं लग्न सगळ्या विधींनी झालं ना. सप्तपदी, गृहप्रवेश सगळं पार पडलं. मग आता लोक काय म्हणतील याची भीती का बाळगायची? तिचा आवाज विचित्रपणे कठोर झाला होता. आई गोंधळून राजवीरकडे पाहू लागली. तोही आश्चर्याने सान्वीकडेच पाहत होता. ही राजवीरची इच्छा आहे आणि त्याची इच्छा मी मोडू शकत नाही, सान्वीने निर्विकार आवाजात सांगितलं. आई नाराज होऊन निघून गेली. सान्वी त्यांना गेटपर्यंत सोडायलाही गेली नाही. राजवीर परत आला तेव्हा ती सोफ्याच्या टेकूला डोकं लावून छताकडे पाहत हरवून बसली होती. सान्वी, त्याच्या आवाजाने ती दचकून सरळ बसली. तू जाऊ शकत होतीस. आई खूप आग्रह करत होती. मला जायचंच नव्हतं, तिने सपाट आवाजात उत्तर दिलं. राजवीर थोडा संकोचला. मी तर सहज बोललो होतो. तुला जायचं असतं तर गेली असतीस. मी तुला जबरदस्तीने थांबवणार नव्हतो. राजवीर, मला खरंच जायचं नव्हतं. त्याने तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. तिच्या भावनांचा अंदाज त्याला लागत नव्हता. त्यांनी खूप आग्रह केला होता. सान्वी हळू आवाजात म्हणाली, आपल्याला आयुष्याच्या कपाळावर एक नवीन ओळ लिहायची आहे. खूप सुंदर, खूप अनमोल, आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. राजवीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग भरभरून हसत त्याने मान डोलावली. त्याचवेळी डॉक्टर सरफराज यांनी गाडी निघताना दिसली. राजवीरच्या कपडावर काळजीच्या रेघा उमटल्या. लॉनमध्ये महाजन साहेब आणि शेखर काका काही हिशोबात गुंतले होते. राजवीर सान्वीला घेऊन तिकडे गेला. नमस्कार. अरे, कुठे गेला होता तुम्ही दोघं सकाळपासून? महाजन आजोबांनी हसत विचारलं. राजवीरच्या चेहऱ्यावरचं समाधान त्यांच्यापासून लपलं नव्हतं, आणि त्यामागचं कारणही. त्यांनी प्रेमाने सान्वीकडे पाहिलं. असं काही नाही, सान्वीला शहर फिरवायला घेऊन गेलो होतो. अरे मग पुण्याबाहेर पण घेऊन जा तिला. महाबळेश्वर, शिमला किंवा लंडनला तुझ्या आत्या बोलावत आहेत ना? महाजन साहेब हसत म्हणाले. मी तर सांगितलं होतं, पण सान्वी तयारच झाली नाही. राजवीरने तिच्याकडे पाहिलं. ती हलकंसं हसली. का गं सान्वी, फिरायची आवड नाही का? शेखर काकांनी विचारलं. तसं नाही काका, पण मी इथंसुद्धा फारसं काही पाहिलं नव्हतं. कॉलेज आणि घर एवढंच जग होतं माझं, आणि आम्ही दोघं बाहेर गेलो तर बाबा एकटे पडतील ना. महाजन साहेब थोडे थबकले. मग शेखर काकांकडे पाहत हसले. तू फक्त राजवीरची काळजी घे बाळा. माझी एकटेपणाची सोबत करायला हा म्हातारा पुरेसा आहे, ते शेखर काकांकडे बोट दाखवत म्हणाले. आणि दोघेही मोठ्याने हसू लागले. तुम्ही पण ना बाबा, कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अडकून बसता. राजवीर हसत म्हणाला. मग अचानक गंभीर होत त्याने विचारलं, हे डॉक्टर सरफराज कशासाठी आले होते? असं काही नाही, थोडा ब्लड प्रेशर वाढला होता. शेखर काकांनी डॉक्टरांना बोलावलं. महाजन साहेब सहजपणे म्हणाले. आराम करायला सांगून गेलेत, शेखर काकांनी मध्येच जोडून सांगितलं. शेखर काका या घरात फक्त नोकर राहिले नव्हते, ते घरच्यांसारखेच झाले होते. या घरातल्या प्रत्येक आनंद दुःखाचे ते साक्षीदार होते. राजवीरने नाराजीने महाजन साहेबांकडे पाहिलं. आणि तुम्ही अजूनही काम करत बसलात? महाजन साहेब हलकंसं हसले. हे कामच तर आयुष्याचा भाग आहे. आता प्रत्येक छोट्या गोष्टींवर सगळं सोडून बसायचं का? मग शेखर काका कशासाठी आहेत? राजवीरने फाईल बंद करून शेखर काकांच्या हातात दिली. चला आत, आराम करा. अरे बाबा, राजवीर बरोबर बोलतोय. सान्वीनेही त्याची बाजू घेतली. राजवीर जवळजवळ जबरदस्तीने महाजन साहेबांना आत घेऊन गेला. शेखर काकांनीही फायली आवरल्या. सान्वी मात्र तिथे शांत बसून राहिली. फक्त काही दिवसातच राजवीरच्या उत्कट प्रेमाने तिचं आयुष्य भरून गेलं होतं, पण तरीही ती पूर्णपणे आनंदी होऊ शकत नव्हती. एक अज्ञात भीती तिच्या मनाला सतत घट्ट पकडून होती. एक बेचैनी होती जी तिला क्षणभरही शांत बसू देत नव्हती. या माणसाने मला किती महत्त्वाचं बनवलं आहे, ती स्वतःशीच विचार करत होती. तेवढ्यात अर्जुन तिथे आला. कशी आहेस सान्वी? ती दचकून त्याच्याकडे पाहू लागली. मग नाराजीने म्हणाली, हे काय हाल करून घेतलेस स्वतःचे? अर्जुनने खोल श्वास घेतला.
आयुष्य एका वेदनेतून जाते. सान्वी उपहासाने हसली. अजून फक्त 8च दिवस झाले आहेत. अर्जुनने तिच्याकडे बारकाईने पाहिलं. महागडे कपडे, हलका मेकअप, नाजूक दागिने. ती पूर्णपणे बदलून गेली होती. तू खूप आनंदी दिसतेस. आनंदी दिसणं आणि खरंच आनंदी असणं यात खूप फरक असतो अर्जुन. तो शांतपणे म्हणाला. मला माहिती आहे. हे सगळं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. सान्वीचा आवाज अचानक कठोर झाला. या कठीण वाटेवरून मला जावंच लागलं नसतं. तू माझ्या प्रेमाची परीक्षा मागितली नसतीस तर. फक्त काही दिवस आहेत सान्वी, निघून जातील. अर्जुनने तिला समजावत तिच्या हातावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण सान्वीने लगेच हात मागे घेतला. ती टोचून म्हणाली, हे तुझं घर नाही, राजवीरचं घर आहे आणि मी सध्या त्याची पत्नी आहे. अर्जुन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. फक्त इतकं लक्षात ठेव, तू इथे कशासाठी आली आहेस? मला सगळं आठवतंय. अर्जुनच्या मनातला प्रश्न अखेर ओठांवर आला. महाजन साहेबांनी खूप वचनं दिली होती. काही मिळालं नाही अजून? सान्वीच्या ओठांवर हलकीशी अर्थपूर्ण स्मित उमटलं. इतकी घाई कशाची? सबुरीचं फळ गोड असतं. जर ते फळ मी विचार केलंय तितकंच गोड असेल तर थांबायला काही हरकत नाही. तोही हसला. सान्वीने टोमणा मारला. आत्ताच तर तू वेदनांबद्दल बोलत होतास. ती सुद्धा एक सत्य आहे, पण पैसाही तितकाच मोठं सत्य आहे. सान्वी हसली. म्हणजे तूही हे सत्य मान्य केलंस? ती सहजपणे म्हणाली. इथे राहून हा सगळा थाट पाहिल्यावर कोण नाकारेल हे सत्य? अर्जुन तिच्याकडे बघत म्हणाला. राजवीरच्या प्रेमाने तुला खूप शहाणी बनवलंय. त्याने नाही, तुझ्यामुळेच मला सगळं स्पष्ट दिसायला लागलं. तेवढ्यात आतून राजवीर बाहेर आला. अरे अर्जुन, कुठे गायब होतास रे? अर्जुन दचकला. त्याच्या कपाळावर घाम चमकला. सान्वी मात्र निवांत बसून त्याच्याकडे पाहत राहिली. तब्येत ठीक नव्हती. अर्जुनने घाईघाईने उत्तर दिलं. राजवीर हसला. म्हणजे आता महाजनवाड्यात चहा देण्याची पद्धत बंद झाली का? सान्वी उठत म्हणाली. आत्ताच पाठवते. मग राजवीर अर्जुनकडे वळला. बाबांनी तुला बोलावलं होतं. त्यांची तब्येतही आज ठीक नाही आहे. शेखर काकांना भेट. खरं तर नागपूरमध्ये काही कॉन्ट्रॅक्ट्सचे प्रॉब्लेम्स आहेत. बाबा म्हणत होते ते तू बघावंस. तो पुढे सहजपणे म्हणाला. आणि आता तू आपलाच आहेस. तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतात ते. राजवीर त्याला व्यवसायाच्या गोष्टी समजावू लागला. पण अर्जुनचं लक्ष कुठेच नव्हतं. दरम्यान बाहेर पावसाने जोर धरला होता. खिडकीवर आदळणाऱ्या सरी, ओल्या मातीचा सुगंध, गार वाऱ्याची झुळूक. सान्वीने मान वळवून गाढ झोपलेल्या राजवीरकडे पाहिलं. मग ती शांतपणे टेरेसचं दार उघडून बाहेर आली. आकाश अक्षरशः कोसळत होतं. उंच झाडं वाऱ्यावर झुलत होती. पावसाच्या धारांनी तिला क्षणात भिजवलं. रात्रीचा पाऊस तिला नेहमीच अस्वस्थ करून टाकायचा. जणू एखादं जुनं स्वप्न परत जिवंत होत असे. पण आज तिच्या मनात वेगळीच उदासी उतरली होती. एक अनाम उदासी तिच्या मनात अलगद उतरली होती. समोरच्या छोट्याशा अंगणात उभं असलेलं जुनं आंब्याचं झाड जणू हात पसरून तिला जवळ बोलावत होतं. त्याच्या फांद्यांवर बसलेल्या चिमण्या पावसात भिजलेले पंख फळफळवत होत्या. सान्वी त्या अंगणाला कधीच विसरू शकत नव्हती. त्या 2 खोल्यांच्या घराला अजूनही तिचं बालपण चिकटलं होतं. किती वाईट होतं तिला. एकदा तिथे जावं, सगळ्या आठवणी पुन्हा मिठीत घ्याव्यात. तिला बाबांची आणि अवनीची खूप आठवण येत होती. बबलू आठवला की मन भरून जायचं. समरसाठीही ती बेचैन व्हायची. पण ती तिथे जाऊ शकत नव्हती. कारण तिथे आई आणि अर्जुन होते, ज्यांनी एका क्षणात तिला स्वतःच्याच लोकांमध्ये परकी करून टाकलं होतं. ज्यांच्यासोबत तिने आयुष्य घालवलं त्यांनीच तिला अनोळखी लोकांसमोर उभं केलं होतं. आणि जे तिच्यासोबत घडलं होतं ते कुणी आपल्या माणसासोबत करू शकत नव्हतं. काय झालं? राजवीर तिच्या मागे येऊन उभा राहिला. काही नाही. तेवढ्यात आकाशात वीज चमकली. सान्वी हलकसं दचकून मागे सरकली. राजवीर तिच्याकडे निरखून पाहत म्हणाला. तू खूप उदास दिसतेस. खोलीचं दार उघडं होतं. आतून येणारा प्रकाश तिच्या भिजलेल्या अस्तित्वाभोवती पसरला होता. सान्वीने फक्त मान हलवली. घराची आठवण येते ना? ती शांत राहिली. काही क्षण थांबून राजवीर पुन्हा हळू आवाजात म्हणाला. सान्वी, तू तिकडे जात का नाहीस? तिने अचानक कठोर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. कृपया मला हा प्रश्न विचारू नका. तिच्या आवाजात दडपलेली वेदना होती. राजवीर काही क्षण शांत राहिला. मग अलगद विचारलं. एक कविता ऐकशील? सान्वी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तुम्ही कविता करता? राजवीर तिच्या समोर येऊन उभा राहिला. पावसाच्या आवाजात त्याचा मंद आवाज विरघळला. स्वप्न आणि सुगंध दोघंही मुक्त असतात. त्यांना कैद करता येत नाही. सान्वीने हळूच मान वर केली. प्रकाश राजवीरच्या चेहऱ्यावर पडत होता. त्याच्या डोळ्यात विचित्र भाव होते आणि मागे पावसात ओरडणारा वारा. ती श्वास रोखून त्याच्याकडे पाहत राहिली. तो हळू आवाजात पुढे म्हणाला. कधी या अंधाऱ्या वाटांवर चालताना तू थकलीस?
कधी एकटेपणाने तुझं मन डळमळलं तर माझ्या जळणाऱ्या क्षणांतून थोडं ऊब घे. माझ्या रिकाम्या हातांतून थोडं धैर्य उचल आणि पुन्हा तुझ्या डोळ्यात नवी स्वप्न सजव. राजवीर. सान्वीच्या ओठांवरून नकळत त्याचं नाव म्हटलं. तो क्षणात शांत झाला. मग वेदना भरल्या आवाजात म्हणाला, मी तुझ्या वाटेत कधीच भिंत बनून उभा राहणार नाही सान्वी. माझी स्वप्न, माझ्या इच्छा काहीच तुझ्यापेक्षा मोठं नाही. सान्वीच्या डोळ्यात पाणी दाटलं. तुम्ही मला खूप चुकीचं समजलात राजवीर, खूप चुकीचं. तिच्या आवाजातील वेदनेने तो अस्वस्थ झाला. सान्वी, मी. तो काही बोलणार इतक्यात तिने त्याच्याकडे दुखावलेल्या नजरेने पाहिलं आणि आत निघून गेले. राजवीरने तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण अचानक उठलेल्या तीव्र वेदनेच्या लाटेने तो जागेवरच थांबला. दाराचा आधार घेत त्याने स्वतःला सावरलं. पोटात असह्य कळ उठत होती. कसंबसं स्वतःला सावरत तो खोलीत आला. तो पूर्ण घामाने भिजला होता. सान्वी दुसऱ्या बाजूला तोंड करून पडली होती आणि तिचे दाबलेले हुंदके तरीही त्या शांत खोलीत स्पष्ट ऐकू येत होते. सान्वी, तू असं का बोललीस? राजवीरचा आवाज इतका थरथरत होता. तो बाजूच्या ड्रॉरमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होता. सान्वीचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तुम्हाला खरंच वाटतं मी तुमच्यासोबत आनंदी नाहीये? ती तुटक्या आवाजात म्हणाली. तुम्ही मला किती चुकीचं समजलात राजवीर. आता तर तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही मी. राजवीरने पटकन 2 गोळ्या तोंडात टाकल्या आणि पाण्याचे काही घोट घेतले. मग स्वतःला सावरत तो पलंगावर कोसळल्यासारखा पडला. सान्वी अजूनही रडत होती. सान्वी. राजवीरने तिच्या खांद्याला हलकंसं हलवलं. ती घाबरून उठून बसली आणि पुढच्या क्षणी तिची नजर त्याच्या अवस्थेवर गेली. त्याचा चेहरा फटक पडला होता. काय झालं तुम्हाला? तिच्या डोळ्यात भीती उतरली. राजवीर ओठांवर हसू आणण्याचा प्रयत्न करत म्हणाला, तू रुसतेस ना? तेव्हा वाटतं आयुष्यच माझ्यावर रुसलंय. मी बाबांना बोलावते. ती उठू लागली, पण राजवीरने तिचा हात पकडून थांबवलं. नको, गोळी घेतली आहे मी. थोड्या वेळात ठीक होईल. तो तिला धीर द्यायचा प्रयत्न करत हसला. आधीही असं झालंय का? सान्वी घाबरलेल्या आवाजात विचारत होती. हो, बहुतेक वेळा गोळी घेतली की बरं वाटतं. तो थकलेल्या हसण्यात म्हणाला. तू रागावली नाहीस ना माझ्यावर? सान्वीने पटकन नकारार्थी मान हलवली. राजवीर शांत झाला. त्याने डोकं उशीत टेकवलं. आता बरं वाटतंय ना? ती पुन्हा काळजीने विचारत राहिली. त्याने फक्त हलकंसं मान डोलावली आणि कधी त्याला झोप लागली हे दोघांनाही कळलं नाही. पण सान्वी मात्र पूर्ण रात्र जागी होती. सकाळचं वातावरण अतिशय शांत आणि सुंदर होतं. पांढरी शुभ्र फुलं तुटून तलावाच्या स्थिर पाण्यावर पडत होती. लहानच्या कृत्रिम तलावात पांढऱ्या बदकांचे थवे पोहत होते. ओल्या गवताचा सुगंध, फुलांवर चमकणारे दवबिंदू, वाऱ्यावर डुलणाऱ्या फुलांचा मंद आवाज, निळ्याशार आकाशात तरंगणारे कापसासारखे ढग, संपूर्ण वातावरण सकाळच्या पवित्र शांततेने भरून गेलं होतं. सान्वी अनवाणी पायांनी हिरव्या गवतावरून चालत तलावाच्या काठावर येऊन बसली. तिच्या हातात ब्रेडचे छोटे तुकडे होते. ती त्या बदकांकडे टाकत होती, पण तिचं मन अजूनही रात्रीत अडकलं होतं. काळजीत दिसतेस, महाजन साहेबांच्या आवाजाने ती दचकून मागे वळली. मग शांतपणे मान खाली घातली. तिच्या चेहऱ्यावरची चिंता लपणं अशक्य होतं. महाजन साहेब तिच्या जवळ येऊन बसले. तुला काळजी करण्याची गरज नाही, त्याच्यासाठी आम्ही आहोत ना? बाबा. सान्वीच्या आवाजात हलकीशी कवटरता उतरली. ते माझे नवरा आहेत. महाजन साहेब काही क्षण शांत राहिले. त्यांनी तिच्याकडे निरखून पाहिलं. रात्रभर जागल्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते. ते हलक्या आवाजात म्हणाले, मी एवढंच म्हणू शकतो, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. मग ते हळूहळू आत निघून गेले. सान्वी त्यांच्याकडे पाहत राहिली. क्षणभर अपराधीपणाची भावना तिच्या मनात उमटली. तिने त्यांच्याशी तसं बोलायला नको होतं. या घरात तिच्यापेक्षा जास्त दुःखी माणूस असेल तर ते महाजन साहेबच होते. तिने विचार झटकून आजूबाजूला नजर टाकली. सलीम काका पाईपने झाडांना पाणी घालत होते. पांढरे, गुलाबी आणि लाल गुलाब फुलले होते. सगळीकडे रंगीबेरंगी फुलांची बहार बहरसली होती. सान्वीला त्यांची नावंसुद्धा माहीत नव्हती. तिने हात पुढे करून एक गुलाब तोडण्याचा प्रयत्न केला, पण काटा तिच्या बोटात रुतला. ती पटकन हात मागे घेऊ लागली. काय झालं? राजवीर अचानक तिच्या जवळ आला. त्याने लगेच तिचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या बोटावर लाल रक्ताचा छोटासा थेंब चमकत होता. सान्वी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या डोळ्यांखाली थोडासा थकवा होता, पण रात्रीच्या वेदनेचं चिन्हही चेहऱ्यावर नव्हतं. तो नेहमीसारखाच हसतमुख दिसत होता. कोणी सांगितलं होतं काट्यांशी खेळायला? तो तिचं बोट अलगद दाबत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने सान्वीच्या ओठांवर मंद स्मित उमटलं. राजवीरने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, असं काय पाहतेस? तुम्हालाच. ती नकळत बोलून गेली. त्याच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटलं.
पहिल्यांदाच पाहतेस का मला? क्षणात सान्वी गंभीर झाली. काल रात्री तुम्हाला खूप त्रास होत होता. राजवीरच्या चेहऱ्यावर हसू थोडं विरलं. सलीम काका, एक छानसा फुलांचा गुच्छ तयार करा, तो मागे वळून म्हणाला. मग पुन्हा सान्वीकडे पाहिलं. आता त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. माणूस खूप स्वार्थी असतो सान्वी. स्वतःच्या सुखदुःखापलीकडे फारसं काही पाहत नाही. सान्वीने अलगद विचारलं, माझ्याशी लग्न करून तुम्ही आनंदी नाही आहात का? राजवीर काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, मी आनंदी व्हायचा प्रयत्न करतोय सान्वी, पण एक अपराधीपणाची भावना मला सतत घट्ट पकडून ठेवते. तो वेदनेने पुढे म्हणाला, मला काय अधिकार होता तुझं आयुष्य, तुझे स्वप्न, तुझं सुख असं पणाला लावायचा? राजवीर, सान्वीने त्याच्याकडे सरळ पाहिलं. तुम्ही मला जबरदस्तीने लग्नासाठी तयार केलं होतं का? तो थोडा थबकला. काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग खोल श्वास घेत म्हणाला, कदाचित. मी फक्त तुझ्यासाठीच त्या घरात येत होतो. नाही. सान्वीचा आवाज ठाम होता. मला कोणीही जबरदस्ती केली नाही, ना तुम्ही ना माझ्या घरच्यांनी. ती शांतपणे पुढे म्हणाली, माझ्याशी फक्त बोललं गेलं होतं. मी नकार दिला असता तर कुणाकडेही तो होकारात बदलण्याची ताकद नव्हती. सान्वीने सलीम काकांकडे पाहिलं. ते रंगीबेरंगी फुलांचा सुंदर गुच्छ तयार करून राजवीरच्या हातात देत होते. सान्वीने शांत पण ठाम आवाजात म्हटलं, तुमच्याशी लग्न करणं हा माझा स्वतःचा निर्णय होता. कृपया स्वतःला या खोट्या अपराधीपणातून बाहेर काढा. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. या कथेचा पुढचा भाग कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येईल. धन्यवाद.